पुढच्या बातमीकडे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये जखमी झालेले महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे। तब्बल 13 दिवसांनंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात येणार आहे। संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास ते कल्याणमध्ये दाखल होतील। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी। पाहूया। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। या हल्ल्यात महेश गायकवाड यांना तब्बल 6 गोळ्या लागल्या होत्या। या घटनेनंतर महेश गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते। 12 ते 13 दिवसाच्या उपचारानंतर आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये त्यांच्या स्वागतासाठी एकच उत्साह दिसून येते की तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जागोजागी ठिकठिकाणी विविध आशयाचे बॅनर लावलेले आहेत। काही बॅनर्समध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर लावलेत, तर काही बॅनर्समध्ये थेट भावी आमदार असा उल्लेख या ठिकाणी या बॅनर्समध्ये केलेला आहे। एकंदरीतच महेश गायकवाड हे आज सुमारे 4-4:30 पर्यंत कल्याणमध्ये दाखल होणार आहेत। त्यानंतर 5-5:30 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच या घटनेनंतर पहिल्यांदाच महेश गायकवाड हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेत महेश गायकवाड काय बोलणार याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलं। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।